हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. इज मी दिव्यांका परदेशी. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो तुम्ही सगळे चांगलेच असताल, कारण की आता मी बरेच दिवसांनंतर यूट्यूबचा व्लॉग बनवते. ते पण मी शिवममुळे बनवते, कारण की तो बोलला होता मावशी मिनी व्लॉग बनवू नको, आज यूट्यूब व्लॉग बनवूया. कारण की आज आम्ही जाणार होतो कोपरगावात भरलेल्या महाशिवरात्रीमध्ये. आणि आज आम्ही फर्स्ट टाइम चाललोय, कारण की एवढ्या दिवसात शिवजयंतीचं कार्यक्रम वगैरे चालू होतं, परत एक्सपो वगैरे होतं आपल्या कोपरगावात, म्हणून जमलं नाही जायला. सो मी आज आणि माझ्या फॅमिलीसोबत चालले मी, अँड फ्रेंड्ससोबत जाईल नंतर. आज फॅमिलीसोबत चालली, दीदी, मी, मम्मी, आम्ही सगळे आहेत. अँड आज तिथे जाऊन काय काय एन्जॉय करणार आहे, कोणते कोणते पाळणे खेळणार आहे, आज सगळं मी या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. आणि हा ब्लॉग ऍक्च्युली माझे बोर्ड एक्झाम्स चालू आहे आत्ता. सो माझे 4 पेपर झालेले आहेत, एकच पेपर बाकी आहे, तो बायोचा आहे. तो बायोचा पेपर झाल्यानंतर मी हा ब्लॉग एडिट करेन आणि पोस्ट करेन, ठीक आहे. सो नक्की ब्लॉग पण बघा तुम्ही. अँड वी आर सो एक्साइटेड टू गो टू महाशिवरात्री. सो बघू तिथं जाऊन काय काय एन्जॉय करूया. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा, आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आय एम रिअली सॉरी, एवढ्यात माझी 12th मुळे माझे मिनी व्लॉग्स पण सगळे मागे होते, युट्यूबवर वगैरे पण सगळं मागे होतं. सो आता ब्लॉग कंटिन्यू बघा आणि तिथे जाऊन बघा आपण काय काय एन्जॉय करायचं. माझी खूप इच्छा होती की मावशी तू काय बनव, युट्यूबचा व्लॉग बनव, मिनी व्लॉग नको होता आमच्या शिवमला. आणि माग किती सारे काय, एक माझे अंगावरच येणार होती माहिती शिवम काय. आता मी, दीदी, शिवम, मम्मी आम्ही सगळे चाललो आहे शिवरात्रीमध्ये. माहिती काय सुंदर दिसते बघा. ठीक आहे, आता दीदी आज तर मी गाडी चालवणार नाही. सो आता आम्ही सोबत चाललो आहे. आणि तिथे गेल्यावर पहिली स्टॉल्स वगैरे सगळं दाखवते मी. तर तुम्ही ना नक्की शिवरात्रीमध्ये गेले जर असतील तर. गाईज मला टेडी घ्यायची बघा, माझ्या घरची घेऊन देत नाहीये. 200 रुपये गेले. गाईज मैंने ये वाला लिया और ये वाला लिया. दीदी आपने कौन सा लिया दिखाओ. मी आणि माझ्या बहिणीने आल्या आम्ही शिवरात्रीत त्यांना दरवर्षी ना याच्यासाठीच येतो कानातले घ्यायचं, आणि आम्ही सगळ्यात पहिले तेच घेतलं. आता मी बघू नेक्स्ट इयरिंगचा स्टॉल कुठे आहे तिकडे घेऊया. गाईज यहाँ पे तुम्ही बघू शकता, एक से बढ़कर एक कानातले. आणि दीदी आणि मी एकदम कानातल्याचे प्रेमी, माहिती का. मम्मीचं म्हणणं आहे मी तिला ब्लॉगमध्ये घेतलं. हा येल्लो कलरचा इयरिंग घेतलेला आहे, किती मस्त वाटतोय. माझे मूर्ख मित्र भेटणार शिवरात्रीमध्ये. भाई मेरे दोस्त मिल गए थे मुझको, मेरे दोस्त लोग मिल गए थे, मला न सांगता आले ते. बघितलं राहू द्या, आता काय आम्ही आमच्या फॅमिली घेऊन आलो. गाईज आपण दरवेळेस विचार करतो की शिवरात्री चांगलं, त्यांच्याकडे काही प्रोडक्ट्स वगैरे नसतील आणि आपण घेत नाही त्या कारणामुळे. पण आपण काही काही प्रोडक्ट्स एवढे चांगले असतात की आपण ते घ्यायला पाहिजे. हे भाई टॅटूचं वगैरे पण चालू इथे. गाईज आम्ही आता फायनली आलो पाळणे खेळण्यासाठी, म्हणजे पाळण्याच्या सेक्शनमध्ये. आणि यावेळेस खूप वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आलेले आहेत. 1 मिनिट थांब दीदी. पाळण्याच्या सेक्शनमध्ये आले, पण आम्ही खाणार नाहीये, आम्ही पाळणे खेळणार आहे पहिले, मग खेळायला येणार आहे. तुम्हाला दाखवते होडी थांबा. बाई यार किती बसलोय आणि तिथे हो बाई.
फाटली होती राव खेळत पाळणा खेळताना. फाटली त्या पाळण्यामध्ये बसलेलो आहे. एन्जॉय करते इथे कारण की दीदी आणि ते मागं तिकडे बसलेले. म्हटलं होतं आता आम्ही मोठ्या पाळण्यात बसणार आहे. आता बघू रिॲक्शन प्राचीची. सो गाईज प्राची आणि फायनली बसलेलो आहे मोठ्या पाळण्यामध्ये. बघू प्राचीची रिॲक्शन कशी राहते कारण मला तरी सवय आहे, मला काही नाही वाटत. पण प्राची नक्कीच काय भेटत राहतो कुठेही जाऊ प्राची त्यांच्या सोबतच राहते. सो गाईज नक्की पूर्ण बघा ब्लॉग. खूप मज्जा करणार आहेत आम्ही. टॉपला जातो आता. कॅन यू सी द सीन. हिचा स्नॅप काढण्यामध्ये चाललंय जिंदगी. वरतून सीन एक नंबर वाटतो पण गाईस काही गाईस ॲट द टॉप कॅन यू सी. नेगेटिव्ह बोलणं कमी कर कधी तरी आयुष्यात. वाव म्हणजे मला हा सीन बघायचा असतो खास म्हणून मी पाळण्यात बसलेले आहे. प्राचीचा जीव चालला. माय फेवरेट पाळणा. प्राचीचं वरंडच कमी होत नाहीये. आईच्या बघू शकतात आणि प्राचीच रिॲक्शन तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल. आम्ही वरती अडकलेलो पण गाईस. कोपरगावच्या जत्रेला आला नसताल तर नक्की या गाईस. आम्हाला आता पाणी खेळले भूक जास्त लागली होती म्हणून आता आम्ही पाणीपुरी खातोय मस्त. पाणी खेळून झाले खाणं पिणं झालं आणि मम्मी आता लस्सी पिते. सगळं झालं आता आम्ही घरी चाललो आहे. तुम्हाला आता मी जाताना परत कंटिन्यू करते ठीक आहे. खूप मजा आली खरंच. फायनल आम्ही शिवरात्री खूप एन्जॉय केलेली आहे आणि मोठ्या पाळण्यात तू बसली तो मिस केलं खरंच. आम्ही आणि मम्मी तिथे एक पण पाळणा खेळली. तिला एवढे अपॉर्च्युनिटीज भेटतात तरी ती खेळत नाही. सो आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं ह्याप्रमाणे आणि नक्की सगळा ब्लॉग बघितला असेल तर थँक्यू सो मच तुम्ही. आणि आजचा ब्लॉग कसा गेला कसं झाला मला नक्की सांगा. आणि शिवरात्रीत जर नसेल गेला तर नक्की जाऊन या. खूप मजा आली खरंच कारण. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.